इथे आम्हाला आमंत्रित केलं आणि आम्हाला इथे बोलण्याची एक संवाद साधण्याची जी आम्हाला एक आवड आहे. म्हणजे आम्हाला एक काय म्हणतात त्याला निकट म्हणता येईल त्याला, किंवा डाय हार्ट आम्ही ह्यासाठी बनलेला असं म्हणायला हरकत नाही. दोघांनी विषय अतिशय छान घेतला. विद्याधर वालवकर सर आणि आम्ही 2008 मध्ये जयपूरला एक जागतिक तलाव परिषद झाली होती. त्यावेळेस आम्ही बरोबर होतो आणि तिथे हाच विषय चर्चेला गेला होता. त्यावेळेस त्यांनी नुकताच तलावपाळी इथे जे गणेश विसर्जन होते, इम्पॅक्ट ऑफ आयडल इमर्शन याच्याबद्दल त्यांनी तिथे आपला रिसर्च पेपर संशोधन निबंध सादर केला होता. आणि बसा आणि त्याचीच प्रेरणा घेऊन मला वाटतं की मी तिथे जैवविविधता हा विषय त्या जागतिक परिषदेमध्ये पहिल्यांदा मांडला. कारण असं होतं की तुम्ही सणाच्या नावाखाली किंवा आपल्या आध्यात्मिक म्हणा किंवा धार्मिक विधी म्हणा याच्याखाली आपण आतोनात ह्या वॉटर रिसोर्सेसचं नुकसान केलेलं आहे. गंगा, यमुना, सरस्वती सर्व नद्या प्रदूषित झालेल्या आहेत, सर्व तलाव प्रदूषित झालेले आहेत. वॉटर एव्हरीवेअर बट वेअर नॉट अ सिंगल ड्रॉप टू ड्रिंक. ही आजची परिस्थिती. हे बिसलेरीच्या पाण्या किंवा स्वच्छ पाणी हे आरोचं पाणी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आमचे डॉक्टर राजेंद्र सिंग, त्याला वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणतात, त्यांना पहिले बाटल्या हटवा म्हणतात बिसलेरीच्या. त्यांना फार तिरस्कार वाटतो होतं. कारण ही बरं 20-25 वर्षापूर्वी आपण कधी असा विचार केला नव्हता की आपण पाणी विकत घेऊन पिऊ. आज 150, 1,500, 2,000 रुपयाला बॉटल मिळते 5 स्टार हॉटेलमध्ये. जैवविविधता हा एक आपला अविभाज्य घटक आहे. आपण पण त्याचे पार्सल आहोत. आता मी जेव्हा हा अभ्यास सुरू केला, कमीत कमी माझ्या माहिती खालून हजारो प्राणी गेलेले. मी स्वतः 125-150 प्राण्यांचा अभ्यास करून ते इंडियन बायोडायव्हर्सिटी पोर्टलला डॉक्युमेंट केलेले. भिवणीला सगळ्यात MMRTचा मोठा तलाव आहे, वराळदेवी तलाव. ठाणेचं हे तलावांचं शहर आहे. तर मॅडमने अतिशय म्हणजे काम देत त्याला एक भावनिक पण म्हणता येईल त्याला आणि एकदम ज्वलंत असा प्रश्न त्यांनी उचललेला आहे. या ठाण्याच्या तलावपाळीमध्ये जे ज्या प्राण्यांवरती आज जे जगप्रसिद्ध आहे ते गोड्या पाण्यातील स्पॉन्जेस या ठाण्याच्या तलावपाळीमध्ये होते पूर्वी. ते शिवाजी पुतळा आहे तिथं जे रेलिंग बांधलेलं आहे त्याला ते पूर्ण ते स्पॉन्ज लागलेले असायचे. मी माझा विद्यार्थी दयानंद पाटील त्याने ते मी ऑब्झर्व केलेले आणि ते पाणी क्लीन असल्याचे धोते की मॅडम गोड्या पाण्यातील स्पॉन्ज त्या पाण्याचे आल्यानंतर ते पाणी स्वच्छ असतं. आणि असे हे प्राणी जगामध्ये 150 ते 180 प्रकारचे आहेत. भारतामध्ये 30 प्रकार आहेत, महाराष्ट्रामध्ये 16 प्रकार आहेत आणि मी महाराष्ट्रामधून 21 ते 25 प्रकारचे स्पॉन्ज शोधून काढले. जे 9 माझ्या नावावरती आहे. आणि आजच्या जगामध्ये म्हणजे माझ्या जवळजवळ 8 परिषदा झाल्या, जागतिक परिषदा झाल्या, युरोपमध्ये लेक्चर झाले. तिथे मी हा प्रश्न उठून धरतो की तुम्ही सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बांधाल, तलावाचं शुद्धीकरण, बोटी टाका, सगळं कराल, पण जैवविविधता कुठे? भिवंडीच्या तलावामध्ये मला 80 किलोचं कासव सापडलं. तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. 2 माणसं त्याच्यावरती 3 मुलं आरामात बसू शकतात. तर ते नील सोनिया लेथी नावाचं मला ते टर्टल सापडले मॅडम. ते भारतामध्ये फक्त दुसरं टर्टल होतं. मला तर सगळ्यात मोठं टर्टल असावं आणि MP एका तलावामध्ये ते सापडलं आणि भिवंडीमध्ये सापडलं. आता ते जागतिक तलाव परिषद आमच्याकडे जिथे इंटरनॅशनल कॉन्फरन्स मल्टी त्याच्यामध्ये कसं झालं की ते याच्यात पेपर लिहा, त्यांचं नाव तर त्यांना फायदा मलाही फायदा आणि एक रिसर्च पेपर त्या नील सोनिया लेथीवरती मी लिहून टाकला. कारण ते फ्लॅगशिप टर्टल भेटत नाही सरला. पण आपण बायोडायव्हर्सिटी पूर्ण लॉस केलेली आहे. आपण इथे पार्सल आहोत. आपण जळी स्थळी काष्टी पासानी आपण हा जैवविविधता किंवा जीवांचा विचार करायला पाहिजे. आपण जुरं मारलं की त्याला चिरडतो, पण तो पण एक निसर्गाचा भाग आहे, एक फूड चेनचा भाग येतो. कुठलाही घ्या, ओनिस्कस असेल किंवा तुमचं मिलीपेड असेल, सेंटीपेड असेल. आता गोगलगाय यायला सुरुवात झालेली आहे आणि आता पावसाळ्याला मी गावी गेलो होते. केसा सांगतो म्हणजे चांगलं एक विषय होईल की गावड कशी निर्माण होते त्याचं मी त्याचं उदाहरण सांगतो. गावी गेलो होतो. भाऊ माझा ते आम्ही कंपाऊंड दाखवतो. मला त्याच्यात इंटरेस्ट नाही. ते वाटणे वगैरे शेतामध्ये मला इंटरेस्ट नाही. मला तिथले ते दगडं, धोंडे, तिथले प्राणी, पक्षी, फुलपाखरं, त्याच्यामध्ये सरडे, साप, विंचू त्याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट.
तर तिथे मला असं लांबून उभं होतो, असं काहीतरी फडफडताना दिसलं लांबून अर्धा किलोमीटरवरती. म्हटलं एवढं ब्ल्यू असं काय चमकत, दोघांची केसरी चमकता येतं तसं ते चमकत होतं. ती लाईट म्हणजे असं ब्ल्यू लाईट चमकत होती. आणि मला वाटलं की कोणतरी बोलले की काहीतरी आहे इथे. जवळून जाऊन बघतो, फॅन थ्रोटेड लिझार्ड, सारडा सुपरबा. म्हणजे तो कधी दिसत नाही आणि त्यांच्यामध्ये फक्त 3च जणांनी त्याचा शोध लावलेला आहे. आणि ते एक नवीन डेस्टिनेशन मला या सुट्टीमध्ये 8 मेला मिळालं. आणि ते लगेच मी डॉक्युमेंट केलं, इंडियन बायोडायव्हर्सिटी पोर्टलला ते टाकून दिलं. कारण आपण नुसतं कॅमेरामध्ये कॅच करून त्याचा फायदा नाही आहे. आय नॅचरलिस्ट आहे, इंडियन बायोडायव्हर्सिटी पोर्टल आहे, बाहेर भारतीय जैवविविधता पोर्टल आहे, त्याच्यावरती असले प्राणी लगेच गेले पाहिजे. आता येऊन लसत कमीत पूर्ण ते आनंद आश्रम ट्रस्टमध्ये कमीत कमी 40 प्रकारची फुलपाखरं, बिबट्या. आणि तो मला एक, तुम्ही कधी तो बेडूक बघितला नसेल, म्हणजे खालचा तो जमिनीखाली 4.5-5 फूट तो असतो. पण त्याचा एक आवश्यक केला आम्ही थोडं बुलडोझरने, तर त्याच्यामध्ये तो वरती आला. डोळे एकदम बारीक असतात, त्याला बुल फ्रॉकच आपण म्हणूया, त्याला ते सायंटिफिक वेगळं आहे. तर तो जमिनीखाली असतो, कधी दिसत नाही, कोणालाच दिसत नाही, पण तो मला तिथं दिसला. त्याचे फोटो काढले, फोटो त्याला माती करून त्याला आतमध्ये सोडून दिलं. माझं एक वैशिष्ट्य लहान मुलांना मी घेऊन जाईल, त्याच्या आता फिरवतो हरणपूर दिसली मला. पहिलं दर्शन झालं. सगळी पकडली थोडं म्हणजे बेनिशारी असते आणि लोकांबद्दल बरेचसे गैरसमज असतात. आपण अननेसेसरी सापांना मारतो. सापासारखा सुंदर प्राणी नाही हो. शिवशंकर भगवानने त्याला गळ्यात घातले, थंडीसाठी त्याला घातलेले. आणि नाक असं तुम्ही समोर गळ्यात येते, काही करणार नाही तुम्हाला. मुद्दाम तो कधीच चावणार नाही, तो स्वतःचं संरक्षण करणार. मी बऱ्याच वेळेस ते नाक माझ्या जोडून गेले.